नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचे भारतीज किचनमध्ये. तर आज आपल्या किचनमध्ये बनत आहेत बुंदीचे रसरशीत लाडू. तर त्यासाठी 1 किलो बुंदी विकत आणली आहे मी. खूप छान बुंदी भेटते यांच्याकडे. हे बघा, मोतीचूर बुंदी आहे ही. आता आपण पॅकेट फोडून बघूया बुंदी कशी आहे. खूप छान आणि टपोरी दाणेदार अशी बुंदी आहे मोत्यासारखी. बघा, हे बघा, किती छान बुंदी आहे सगळी एकसारखी. तर आता बुंदी 1 किलो आहे, त्यासाठी साखर सुद्धा आपण 1 किलो घेणार आहोत. तर हे बघा, ह्या कपाने मोजून मी 4 कप साखर घेतली आहे. आता ही साखर माझी 850 ग्राम झाली आहे. याच्यामध्ये मी पाणी याच कपाने मोजून 1.25 कप घेणार आहे. तर हा 1 कप बघा पूर्ण भरून घेतलाय मी आणि दुसरा 1/4 कप घ्यायचा. साखर 150 ग्राम कमी घातली आहे मी. हे बघा, साखर व्यवस्थित भिजली एवढ्या पाण्यामध्ये. आता गॅसवरती कढई ठेवूया. गॅसची फ्लेम मोठी ठेवायची. पाण्याला उकळी यायला जवळजवळ 3-3.5-4 मिनिटं लागतील. सतत हलवत राहायचंय. साखर व्यवस्थित विरघळते. साखर विरघळत आली आपली. हे बघा, आता आपण याच्यामध्ये केशर घालूया. ऑप्शनल आहे. फूड कलर घातला तरी चालतो, पण फूड कलर हा पाक पूर्ण तयार झाल्यानंतर घालायचा आहे. हलवत राहायचं आणि जवळजवळ साखर आपली विरघळली आहे. आता हे बघा, पाकाला उकळी आली आहे. आता उकळी आली की जवळजवळ 4 ते 5 मिनिटामध्ये पाक तयार होतो. 3 ते 3.5 मिनिटं झाली की पाक चेक करायचा, कितपत तयार झाला आहे. बाजूला एक प्लेट ठेवायची, थोडंसं पाणी ठेवायचं प्लेटमध्ये आणि पाण्यामध्ये एक थेंब सोडत राहायचं थोड्या वेळाने. तर हे बघा, 3-3.5 मिनिटं आपली झाली आहेत. आता आपण एक थेंब सोडून बघूया पाण्यामध्ये. प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि सोडलेला पाक जर एका जागी थांबला तर समजून जायचं पाक आपला तयार झालेला आहे. तर बघा, आता सोडून बघूया आपण एक थेंब. हे बघा, पाक थांबला नाही आहे. मिनिटभर हलवूया आपण याला. परत चेक करूया. 1 मिनिट झालंय. आता प्लेट ओली झाली आहे बघा. सुटलेल्या प्लेटवरती जर पाक थांबतोच, पण ओल्या प्लेटवरती जर थांबला तर समजून जायचं. फार पाक चेक करायची गरज नाही. हा बघा, ओल्या प्लेटवरती सुद्धा पाक व्यवस्थित थांबलेला आहे. थोडासा पाक पसरला, याचा अर्थ एक तारी पाक तयार झाला. तर बघा, गॅस बंद करायचा पटकन, नाहीतर पाक पटकन पुढे जातो हा आणि कडक होतो. 2-3 चमचे थंड पाणी घालायचं. वेलची पावडर घालायची, हलवून घ्यायचं एकदा आणि बुंदी घालायची. बुंदी व्यवस्थित पाकामध्ये हलवून घ्यायची आणि उलटण्याने दाबून त्याच्यावरती झाकण ठेवायचं. तर बुंदी बघा पाकामध्ये व्यवस्थित भिजली आपली. हे बघा. आता ड्रायफ्रुट्स घालूया आणि मस्त उलटण्याने थोडंसं दाबायची बुंदी खाली आणि झाकून ठेवायची व्यवस्थित करून. बुंदी व्यवस्थित दाबली. आता आपण हिला झाकून ठेवूया आणि एक 15-15 मिनिटांनी चेक करायचं, कारण कधी कधी पाक कडक झाला तर बुंदी पटकन अशी खळखळीत होते आणि वाळल्यासारखी होते. तर आपली पाक आणि बुंदी व्यवस्थित प्रमाण झालेलं आहे आणि जवळजवळ 40 मिनिटानंतर बघा, आपली बुंदी किती मऊशार आहे. पाक व्यवस्थित शोषला गेलाय बुंदीमध्ये आणि छान बुंदी तयार झालेली आहे बघा. आता सगळी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे, कारण कधी कधी पाक तळाशी राहतो. तर तसं झालं नाहीये आणि व्यवस्थित अशी बुंदी तयार झाली. आता आपण व्यवस्थित हलवून घेऊ आणि लाडू वळायला. तर कधी कधी आपल्याला पाण्याचं प्रमाण कळत नाही, बुंदीचं प्रमाण किंवा म्हणजे बुंदीच्या प्रमाणात किती पाणी घालावं. तर अशा वेळी काय करायचं, जर अर्धा किलो बुंदी असेल तर साखर त्याचप्रमाणे घ्यायची अर्धा किलो आणि साखर बुडेल इतकं पाणी घालायचं. बुंदी मस्त पाक तयार होतो छान.
तशाच. तर हे बघा, आपण आता लाडू वळूया. पाकाचं प्रमाण जर व्यवस्थित आलं तर लाडू व्यवस्थित बनले जातात. आणि पाक थोडा पुढे गेला किंवा मागे राहिला तर लाडू व्यवस्थित वळता येत नाही. पाक कच्चा राहिला तर लाडू खूप मऊ आणि ढिले होतात आणि पाक जर पुढे गेला तर बुंदी आपली खळखळीत होते पाकामध्ये. हे बघा, अशा प्रकारे आपले लाडू खूप छान होत आहेत. आता आपण सगळे लाडू वळून घेऊया. पाक जर कधी पुढे गेला आणि खळखळीत झाला तर अशा वेळी काय करायचं, पाणी थोडंसं गरम करायचं आणि गरम पाण्याचा हापकारा मारायचा. म्हणजे तुमची जशी बुंदी असेल त्यानुसार. रेसिपी आवडली चॅनल सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट.